कालवा का असून दे काशीला सांगा काशीला मालती कोण हो काय हो चंचन खालती जाते काय खरंच माझा पण आलाय तिथं अशी इकडे सारी 120 रुपये अर्धा किलो घे मग अरे पाव किलो का आता घेतील काय दादा देईल चांगले मला किती घेऊ बोलते अर्धा किलो 2 किलो पाहिजे बरं चांगली मुंबईत मिळते चांगली देश बरोबर जेवतात 2-3 टाईम आपल्या नेहमीच्या पूर्ण येते आम्ही काय घेतो पहिली ती पाच नाही इकडे बसा करून दे अर्धा पाहिजे ना हो अर्धा पाहिजे वहिनीला थोडीशी आहे ना मग आता काय बाबा तुझ्या 100 रुपयाची काय घेतली 100 रुपयाची पाव किलो 50 अर्धा किलो ती बारा नाही 150 रुपये 20 रुपयाची काय बहिणीला पिशवी दिलं माझी नाही बहिणीची पिशवी भावाची मी आणली भावाची पिशवी भावाची बहिणीला आहे त्याला नवी पिशवी एकदम मग आण तवशीर गावात हे देतील ना दुकानवाला अर्धा किलो का पाव किलो ही पण अर्धा किलो झालं ह्यांच्याकडून घ्या सुट्ट पैशांचा काय सकाळी आणतात मध्ये ना ग मी गेलो तर चोर गेलीस ना मला माहिती नाही घेतली अर्धा किलो बारक्याने घेतला कुठे गेली ए वाईट होईल ना वाटी आहे ना कालवा म्हणा 25 रुपयाची 25 तर बहुतेक सूर्यदेव पण मावळला कालवा पण खपावली ते का सगळी लगेच 6:30 वाजेपर्यंत व्हिडिओ काही जास्त काढली नाही कालवा विकताना मुंबईला असता काय तुम्ही हा पाला कसला आहे शेकटाचा शेकटाचा पाल कशाला भाजीला रे कांदा टमाटा मिरची चांगली भाजी शेकटाची हो काय आमचा पाहते मालकरीन चुकड घेते
तर आता थोडीशी चाय घेतली पिवायला. सोनी बहिणी आणून दिली डायरेक्ट चुलीशी. निमोने बैसले भाकरे भुजाव आणि याने घेतले पालक तोडावला सियाने. आज भाजी पाल वाटतं. इकडं आहे नि शेकटाचे शिंगो तोडाव घेतले. शेकटाचे शिंगो कापावला. तर आता गॅसवर देखा निमोने मस्तपैकी शेकटाची शिंगे आणि सुकटीचा कांजी ते शेकटाचं शिंगे टाकले. मला रेसिपी दाखवायला नाही भेटली, मिस झाली. तर हे देखा मस्तपैकी कांज्याला उकल पण आयलो. कांजी शिजत आले आणि हातच मस्तपैकी सोर उकरून ठेवलं ते. तर आईने मस्तपैकी कांदा कापायला घेतलाय आणि इकडे सोडा उकडून ठेवल्यात. बाबांसाठी उकार बनवते सोड्यांची. फिका कालवण, पिक्का कांजी आणि कांदो आणि तेल घेतला. ते नंतरला टाकला या पाटावर वाटलेला वाटाण. पाटावर नाही, आपला मिक्सर मध्ये खिसलेला. यो टाकलं थोडस गोरो मसालो. धनंचो गोरो मसालो काय धन मसाला. अच्छा झाला कालवण. ते टाकला सोडा. त्यानंतर आता ठेवणार गॅसवर. या देखा कांदा शिजला. सुकाट आणि शेकटाची शिंग्यो. तर सोडांचे थोडासा पाणी घेतला. आता कांजी उतरून ठेवला जायला. तर आता परत वाटण टाकला आहे. कमी झालं. वाटण कमी पडलं आणि परत गोरो मसाला पण टाकलं वरना. 21 मिनिट नंतर केले. तर इकडं भात शिजतंय आणि इकडं बाबांचा गोरा कांजी उकार, सोड्यांची उकार. ॲक्च्युली वरना कोथिंबीर पण टाकायची असतं, पण आई बोलतं खपलंय कोथिंबीर. तर इथे का मस्त पैकी उकल आयलो आणि आईने मीठ पण बद्द टाकला. आणि आता चेक करावला निमो आईने आले परत. तर इथे मस्त पैकी सोडा शिजलं आणि भात तिकडं आता ठेवलं लवकर शिजावसाठी. तर या ठिकाणी मी मस्तपैकी जेवायला घेतला. हे सुकाट आणि शेकटाची शिंगे आहेत ना, तर कांजी, हे सोड आणि भाकर आहे. आणि बाबा पण जेवायला बसला.